यावेळेस बच्चू कडू राजू शेट्टी हे चर्चा करतायत। पोलिसांनी अद्याप काहीही भूमिका घेतलेली नाही। इकडे बच्चू कडू हे जेल भरो आंदोलनावर ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ देखील खापरीमध्ये आणि कशा पद्धतीने बच्चू कडू आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। आज राज्याचं लक्ष उपराजधानी नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या आंदोलनात। सकाळपासून बच्चू कडू या ठिकाणी येऊन ठिय्या देऊन बसले होते। कोर्टानं सुमोटो दाखल करत आंदोलनस्थळ रिकामं करण्याचे आदेश 6 वाजेपर्यंत दिले होते। त्यानंतर बच्चू कडू यांनी कोर्टाचा आदर करतो असं म्हटलं आणि पोलिसांना जेल भरो आंदोलन करणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी आम्हाला अटक करावी अशी देखील भूमिका यावेळेस शेतकरी नेत्यांनी मांडली, परंतु पोलीस आणि गृह विभाग त्यांनी अद्याप कुठलंही पाऊल उचललेलं नाही आहे। तर एकीकडे बच्चू कडू, नवले आणि राजू शेट्टींमध्ये चर्चा सुरू आहे, तर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते चर्चेसाठी वेटिंगवर असल्याचं दिसतं। चर्चेचे दारं उघडी आहेत असं बच्चू कडूंनी याआधीच साम टीव्हीशी बोलताना सांगितलं होतं। त्यानुसार सरकारचं हे शिष्टमंडळ सध्या इथं दाखल झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर नागपूरमध्येच जाऊन यावेळेस बच्चू कडूंनी घेतलेली शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका। थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात शिरू असं आव्हान त्यांनी दिलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय या संपूर्ण आंदोलनामध्ये आंदोलनस्थळ तातडीनं रिकामं करा असे आदेश कोर्टानं दिल्यानंतर बच्चू कडू यांनी न्यायालयाचा आदर राखत मागं सरका कलेक्टर साहेब आलेले आहेत, कृपया मागं सरका थोडं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।